चला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गवरधारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मस्तक हे ठेविले पायावरी, ते ते सद्गुरूंचे पाय दोन्ही. माझ्या जीवनात घडलेला अनुभव सांगायचं तर म्हणलं तर आमचे पवार भाऊ आणि आमचे बारगळ भाऊ यांच्या सानिध्यातून मला जे काही आज परमार्थाची सेवा घडत आहे, असे जर संत सगळ्यांनाच जर लाभले आणि त्या संतांचा अनुभव जर आपण जसं त्यांनी सांगितला तसं जर आपण कायमस्वरूपी त्यांच्या सानिध्यात राहिलो तर निश्चित भगवंत भेटायला वेळ लागत नाही. भगवंत काय हा शोधायचा नसतो, भगवंत काय हा कुठे फिरत बसायचा नसतो, भगवंत हा कुठे एखाद्या याच्यात जाऊन बघायचा नसतो. तो भगवंत जो आहे तो आपल्या हृदयात आहे. तो भगवंत पाहण्यासाठी आपण कुठेच जायची गरज नाही. एवढे जर तळतळून आपल्याला सांगत असताना आपण जर मन एकाग्र ठेवून कुठंतरी भटकत बसलो तर आपली आणि भगवंताची ओळख ही कधी होणार नाही. कारण मी माझ्या अनुभवातून सांगते. मला आता 2 वर्ष झाले, पण 2 वर्षात माझे जसे जसे अनुभव मला आज घडत आहे त्या अनुभवातून मी बोलायचा प्रयत्न करते. कारण घरच्या परिस्थितीनुसार थोडंसं सांभाळून चालावं लागतं. कारण संसार आहे, संसारामध्ये आपल्याला लाथडून त्याला चालत नाही. घरात वयोवृद्ध माणसं असतात, त्यांचे मन स्वभाव सांभाळून आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थ करत असताना ठोकर लागत असती, ठेच लागली म्हणजे रक्त निघणार, पण ते रक्त जर त्याच्यात अमृताचं जर पेला भरलेला आहे तो आपल्याला चाटण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. का बा आता कोणी जरी काही जर समोर बोललं की आपण भगवंत विसरायचं नाही. कारण हे परमार्थ करत असताना भरपूर ठेच लागणार आहे. कारण माझ्या ज्या जोडीदारनी मला म्हणतात, ताई तुम्ही घराबाहेर कसं पडतात, 12-12 वाजे लोक बाहेर असतात. अरे भगवंत सगळं सांभाळून घेणारा असतो. आपल्या घरच्या परिस्थितीत लोकांना तोंड द्यायला भगवंतच समोर उभा असतो. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आपले जे भगवंतांनी 2 नाम दिलेले ते बोलायचा प्रयत्न करायचा असतो. आपल्याला कोणी सांगितलं ते अनुभवायचं असतो आणि आपल्या हृदयात बसवायचे असते 2 शब्द. त्या 2 शब्दातून आपल्याला जर आपल्या ज्ञानाची जर बुद्धी उकाल प्राप्त होत असेल तर आपण का माघार घ्यायची. कारण मी इतकं सांगू शकते की आमच्या गावात जवळजवळ 10 ते 12 महिला झालेल्या आहे, नाम घेतलेला आहे. पण आमचे भाऊ लोक का बरं होत नाही. मी याच्यासाठी फक्त एकाग्र दृढ झालेली आहे की बुवा आम्ही जेवढ्या ताई झालेलो आहे तेवढ्या आमच्या भाऊंना सुद्धा व्हावा, माझी अशी इच्छा आहे. आणि मी एवढे 2 शब्द सांगते श्रीपाद बाबांच्या चरणी.